हॅलो एव्हरीवन. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि या शिवरात्रीला म्हणजेच महाशिवरात्रीला कोण कोण काय काय विधी करणार आहे, कुणी कुणी कोणते पारायण केलेले आहेत महाशिवशंकरांचे, ते मला जरूर कमेंटमध्ये सांगा. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की साक्षात काळावर विजय मिळवून देणारा ग्रंथ तो म्हणजे शिवलीलामृत. तो आणला का तुम्ही? की आणलेलंच नाही आहे अजून. कारण तो ग्रंथ प्रत्येक घरामध्ये असणे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्याप्रमाणे आपण स्वामी चरित्र सारामृत आपल्या घरामध्ये ठेवतो आणि आपल्याला स्वामी प्रत्येक गोष्टीमध्ये कळत नकळतपणे आपल्यासोबत असतात हे जाणून येतं. त्याचप्रमाणे साक्षात काळावर विजय मिळवून देणारे महाशिवशंकर जेव्हा हा शिवलीलामृत ग्रंथ सोबत असतो ना, तेव्हा पण बघा तुम्हाला किती चांगले अनुभव येतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काय आहे, नंदी पक्ष चालू आहे. महाशिवरात्रीच्या अगोदर येणारा हा सगळ्यात महत्त्वाचा 15वडा. तुम्हाला ही माहिती जास्त करून माहिती नसणार आहे. अतिशय महत्त्वाची माहिती, तितकीच दुर्मिळ माहिती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. म्हणूनच व्हिडिओ तुम्ही जो आहे तो शेवटपर्यंत व्यवस्थित नीट ऐका आणि त्याप्रमाणे या महाशिवरात्रीला तुम्ही करून बघा. खरंच निश्चितच तुम्ही आत्तापर्यंत ज्या प्रकारे महाशिवरात्री साजरी केली त्यामध्ये हे तुम्हाला एक वेगळाच अनुभव देणारा उपाय असणार आहे. त्याच उपायाकडे आपण वळत आहोत. पण तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असताल तर लगेच सबस्क्राईब करा. कारण अशाच नवनवीन माहिती, ज्योतिषविषयक, अंकशास्त्र, आपल्या सणवार व्रतवैकल्याची माहिती, साधे आणि सोपे सुटसुटीत उपाय जे कुणीही सहज करू शकतं याबद्दल मी इथं तुमच्यासोबत चर्चा करत असते. आता काय आहे, 19 तारखेला म्हणजे कालपासूनच महाशिवरात्रीचा नंदी पक्ष सुरू झालेला आहे. आता काय आहे हा नंदी पक्ष, तर महाशिवरात्रीच्या 7 दिवस अगोदर आणि महाशिवरात्रीचा 1 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचे 7 दिवस असा पूर्ण 15 दिवसांचा जो कालावधी असतो त्याला नंदी पक्ष म्हणतात. हां, फक्त महाशिवरात्रीलाच आपण पूजा केली, अभिषेक केला आणि महाशिवशंकर आपल्यावर प्रसन्न झाले असं बिलकुल करायचं नाही आहे. मी तुम्हाला या अगोदर पण सांगितलं, महाशिवरात्री येण्या अगोदरच शिवलीलामृत पठणाचा 7 दिवसांचं पारायण सुरू करा म्हणून. सुरू जर केलं नसेल तर माझ्यासोबत जरूर सुरू करा. मी देखील हे पारायण सुरू करणार आहे. ज्यांना ज्यांना इच्छा आहे त्यांनी कमेंटमध्ये मला जरूर सांगा की शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण ताई करायला आवडेल तुमच्यासोबत. आणि कमेंटमध्ये हर हर महादेव जरूर लिहा. कारण काय होणार आहे, जेव्हा आपण महादेवांच्या नावाचा जय जयकार करतो कुठे ना कुठेतरी या जगाच्या कोपऱ्यामध्ये परमेश्वर ते बघत असतो आणि काही अंशी आपल्याला त्यामधून कृपा कटाक्ष मिळवून देत असतो. शिवपंचाक्षर स्तोत्र जे आहे ते नंदी नावांच्या ऋषींनी या काळामध्ये लिहिलं, त्याचं पठण केलं या 15 दिवसांमध्ये आणि शिवशंकरांना त्यांनी प्राप्त केलं, त्यांचा आशीर्वाद प्राप्त केला. आता प्राप्त केलं म्हणजे ते तर साक्षात देव आहेत, त्यांना कोणी प्राप्त करू शकत नाही याचाच अर्थ प्रसन्न करून घेतलं. या 15 दिवसांमध्ये सलग 15 दिवस शिवपंचाक्षर स्तोत्र हे पठण केलं त्यांनी आणि त्यामुळे महादेव हे प्रसन्न झाले त्यांच्यावरती आणि त्यांना मनोवांछित वर आशीर्वाद म्हणून प्राप्त झाला. म्हणूनच काय करायचं आहे आपल्याला, हे शिवपंचाक्षर स्तोत्र या 15 दिवसाच्या अतिशुभ प्रभावाच्या दिवसांमध्ये या कालावधीमध्ये निदान एकदा तरी हे पठण जरूर करायचं आहे. या शिवपंचाक्षरी स्तोत्राचं खूप महत्त्व आहे या 15 दिवसांमध्ये बरं का. मग आता हे पाठ करताना काय करायचं आहे, तर शेवटचे जे 3 दिवस आहेत म्हणजे कोणते, महाशिवरात्रीच्या अगोदरचे, त्यामध्ये 5, 11, 21 अशा प्रकारे शिवपंचाक्षर स्तोत्र पठण करायचं आहे. जास्त मोठं नाही आहे, त्यामुळे तुम्ही जरूर म्हणू शकता. आता या 15 दिवसांमध्ये जितक्या वेळा तुम्ही जे म्हणणार आहे हे पंचाक्षरी स्तोत्र तितके चांगले आहे, तितकं छान आहे. अनेकांना अध्याय, जपमाळ वगैरे दररोज करायला जमत नाही, त्यांनी या 15 दिवसांमध्ये जरूर म्हणावे. नाहीच जमले तर 3 दिवस जे मी तुम्हाला सांगितले, तर हे 3 दिवस नेमके कोणते, तर महाशिवरात्रीचा 1 दिवस, त्याच्या अगोदरचा 1 दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचा 1 दिवस, असे 3 दिवस आपल्याला शिवपंचाक्षर स्तोत्र रोज 11 वेळा 11 वेळा 11 वेळा असं पठण करायचं आहे. तुम्ही कोणताही टायमिंग तुम्हाला ज्याप्रमाणे सूट होतो, संध्याकाळी, सकाळी, त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अगदी दुपारी 4 नंतर देखील तुम्ही करू शकता.
3 दिवसांमध्ये जर हे शिवपंचाक्षर स्तोत्र पठण केले तर तुम्हाला मनोवांछित फलप्राप्ती भगवान भोलेनाथ हे इच्छित वर प्रदान करतातच. तुम्ही बघा, अनुभव घ्या. पण हा नंदी पक्ष ॲक्चुअली चालू झालाय कधी तर 19 तारखेपासून 5 मार्चपर्यंत आहे. म्हणजे 19 फेब्रुवारी ते 5 मार्चपर्यंत हा नंदी पक्ष आहे. या दिवसांमध्ये कधीही तुम्हाला मिळू शकतात. अगदी 2 दिवस भेटला, 1 दिवस भेटला तरी 11-21 वेळा आपण पठण करू शकतो. त्यामुळे या 15 दिवसात जरी नाही जमलं तर अतिउत्तम जास्तीत जास्त शिवपंचाक्षरी स्तोत्र म्हणायचं आहे. आणि भगवान शिवशंकरांची, भोलेनाथाची कृपा प्राप्त करायची आहे. कितीही मग कठीण काम असू दे, अशक्य असं तुम्हाला वाटते, की मला या महाशिवरात्रीला जर ही गोष्ट झाली तर खूप चांगलं होईल. तर त्याचसाठी साक्षात महादेवानेच हा तुमच्याजवळ व्हिडिओ पाठवला आहे आणि हा छोटासा शिवपंचाक्षरी स्तोत्राचा पाठ जरूर करा, जरूर करा आणि अनुभव घ्या. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. आणि या नंदी पक्षाचा फायदा जरूर करून घ्या. तर कशी वाटली तुम्हाला माहिती आजची? थोडी वेगळी आणि सोप्या प्रकारची सेवा आणि युनिक माहिती नंदी पक्षामध्ये करण्याची. तर ही माहिती जरूर जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये शेअर करा. व्हिडिओ आवडला तर एक लाईक जरूर करा. तोपर्यंत माझ्याकडून सगळ्यांना ओम नमः शिवाय.